श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. अधिक महिन्यातील पुरुषोत्तम योगाची ही पवित्र कथा. अधिक महिन्यात फक्त श्रद्धेने ऐकल्यानं जीवनातील मोठमोठी संकटं दूर होऊन अडकलेली सर्व कामे पूर्ण होऊ लागतात. मोठ्यातील मोठी पाप दूर होतील. माता लक्ष्मीचा घरात वास कायमचा राहील. तर अधिक महिन्याच्या या पवित्र काळात भगवान विष्णूंची ही पवित्र कथा ऐकल्यानं गरिबी स्वतःहून घाबरून घरातून निघून जाते आणि साक्षात माता लक्ष्मी प्रसन्न होऊन वर्षभर घरात सुख, समृद्धी आणि समाधान नांदू लागते. जे लोक तुम्हाला कमी लेखतात, जे तुमची किंमत करत नाही, ज्यांना तुमचं चांगुलपणही दिसत नाही, त्यांनाही एक दिवस तुमची खरी किंमत नक्की कळते. तर अधिक महिन्यात हे पवित्र कथा अगदी शांत चित्तानं ऐकल्यानं घरातील इडापिडा, रोग, दुःख, वाईट शक्ती आणि कितीही मोठी संकटं असली तरीही भगवान विष्णूंच्या कृपेने सर्व काही वाऱ्यासारखं पळून जातं. इतकंच नाही तर ईश्वर भक्ताभोवती संरक्षणाचं एक दिव्य कवच निर्माण करतात आणि मनात आशा, भक्ती आणि सकारात्मक ऊर्जा देखील निर्माण होते. म्हणूनच आजची ही पवित्र कथा अगदी शेवटपर्यंत नक्की ऐकत राहा. कारण कधीकधी परमेश्वराचा एक छोटासा संकेतही आयुष्य अगदी आपलं बदलून टाकतो. आणि जर तुम्हालाही भगवान विष्णूंवर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये लिहा श्रीहरी विष्णू किंवा अगदी तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय हे देखील लिहू शकता. तर कथा अगदी शेवटपर्यंत नक्की ऐका. रात्रीची शांत वेळ होती. आकाशात असंख्य तारे चमकत होते. पण त्या दिवशी संपूर्ण सृष्टीमध्ये एक विचित्र दुःखही पसरलं होतं. देव, ऋषी, ग्रह, नक्षत्र सर्व आपापल्या कार्यात मग्न होते. पण एका कोपऱ्यात काळाच्या प्रवाहात एक महिना एकटाच उभा होता. त्याच्या डोळ्यात अश्रू होते, मनात वेदना होती आणि ओठांवर एकच प्रश्न, मी इतका वाईट आहे का? तो होता अधिक महिना. जग त्याला अशुभ असं म्हणत होतं. लोक त्याच्याकडे तुच्छतेने पाहत होते. कोणी त्यात शुभकार्यही करत नव्हतं. ना विवाह, ना उत्सव, ना आनंद. जणू काही त्या महिन्याचं अस्तित्वच व्यर्थ होतं. तो महिना लोकांच्या शब्दांनी जखमी झाला होता. हा निरुपयोगी आहे, हा अपवित्र आहे, त्याच्या काळात चांगलं काही घडतच नाही, हे शब्द त्याच्या हृदयात अगदी काट्यासारखे रुतत होते. त्या रात्री तो शांतपणे पृथ्वीवर फिरत होता. एका गावातून जात असताना त्याने पाहिलं, एका गरीब स्त्रीच्या घरात अंधार होता. घरात अन्नही नव्हतं. लहान मुलं भुकेने रडत होती आणि ती आई देवासमोर हात जोडून म्हणत होती, देवा, माझं दुःख कधी संपणार? ते पाहून अधिक महिन्याच्या डोळ्यात अश्रू आले. तो मनात म्हणाला, लोक मला दोष देतात, पण या दुःखात माझा काय दोष आहे? तो पुढे चालत राहिला. एका श्रीमंत मनुष्याच्या घरासमोरून जाताना त्याने ऐकलं, अरे, आता तर अधिक महिना लागलाय, म्हणूनच सगळी कामं अडकली आहेत. पुन्हा एकदा त्याचं मन तुटलं आणि त्या क्षणी त्याला वाटलं, या सृष्टीत मला कोणीच नको आहे. मला कोणीच नको आहे. तो थेट देवदेव लोकांकडे निघाला. पहिल्यांदा तो ब्रह्मदेवांकडे गेला. ब्रह्मा अगदी शांतपणे बसले होते. अधिक महिन्याने रडत रडत विचारलं, प्रभू, मला सगळे तुच्छ मानतात. माझं अस्तित्व इतकं वाईट आहे का? ब्रह्मदेव शांत स्वरात म्हणाले, वत्सा, मी तुला निर्माण केलं नाही. तुझ्या वेदनेवर उपाय माझ्याकडे नाही. हे ऐकताच अधिक महिन्याचं हृदय आणखी तुटलं. तो तिथून निघून गेला. नंतर तो भगवान महादेवांकडे गेला. महादेव ध्यानात मग्न होते. अधिक महिना त्यांच्या चरणी पडून जोरजोरात रडू लागला, महादेवा, मला कोणीही स्वीकारत नाही.
मला कोणी शुभ देखील मानत नाही. महादेवांनी प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात ठेवला, पण त्यांच्या डोळ्यातही करुणा होती. ते म्हणाले, वत्सा, तुझं दुःख मला समजतं, पण या वेदनेचा अंत फक्त एकच करू शकतो. अधिक महिन्याने थरथरतच विचारलं, कोण महादेव? महादेव हळूच म्हणाले, स्वतः श्रीहरी. हे ऐकताच अधिक महिना वैकुंठाकडे निघाला. तो चालत होता, पण त्याचे पाय जड झाले होते. मनात हजारो वेदना होत्या. जर श्रीहरींनी मला नाकारलं तर? त्या विचाराने तो आतून तुटत होता. वैकुंठात पोहोचल्यावर त्याने पाहिलं, संपूर्ण वातावरण दिव्य प्रकाशाने उजळलं होतं. शंखनाद होत होता. देवता आनंदात होत्या आणि मध्यभागी साक्षात भगवान विष्णू विराजमान होते. अधिक महिना त्यांना पाहताच रडू लागला. तो त्यांच्या चरणी कोसळला. प्रभू, मला सगळ्यांनी नाकारलं. मला अपवित्र म्हटलं. कोणीही मला आपलं मानत नाही. त्याचा आवाज थरथरत होता. जर तुम्हीही मला नाकारलं तर मी जाऊ तरी कुठे? आणि त्या क्षणी संपूर्ण वैकुंठ शांत झाला. भगवान विष्णू उठले. ते हळूहळू अधिक महिन्याजवळ गेले आणि प्रेमाने त्याला उभं केलं. त्यांच्या डोळ्यात अपार अशी करुणा होती. ते म्हणाले, ज्याला जगाने नाकारलं त्याला मी स्वतः स्वीकारतो. हे शब्द ऐकताच अधिक महिना थरथरला. पहिल्यांदाच कोणीतरी त्याला प्रेमाने बोलत होतं. भगवंत पुढे म्हणाले, आजपासून तू फक्त अधिक महिना राहणार नाहीस, तर संपूर्ण वैकुंठ स्तब्ध झालं. देवता आश्चर्याने पाहू लागल्या. परमेश्वराच्या ओठांवर मंदस्मित होतं. ते म्हणाले, आजपासून मी तुला माझं नाव देतो. अधिक महिन्याच्या डोळ्यात आश्चर्य दाटलं आणि पुढच्या क्षणी भगवंतांनी उच्चारलेले ते शब्द, आजपासून तू पुरुषोत्तम महिना म्हणून ओळखला जाशील. आणि हे ऐकताच संपूर्ण सृष्टीमध्ये दिव्य प्रकाश पसरला. देवतांनी पुष्पवृष्टी केली आणि अधिक महिन्याच्या डोळ्यातून वाहणारं अश्रू आता दुःखाचं राहिलं नाही. ते स्वीकारण्याचं, प्रेमाचं आणि भक्तीचं. भगवान विष्णू यांच्या शब्दांनी संपूर्ण वैकुंठ अगदी दुमदुमलं होतं. आजपासून तू पुरुषोत्तम महिना आहेस. त्या क्षणी जणू काळही थांबला होता. देवता आश्चर्याने पाहत होत्या. ऋषीमुनी स्तब्ध झाले होते आणि तो महिना जो काही क्षणांपूर्वी दुःखाने तुटून गेला होता, तो आता भगवंतांच्या चरणी अश्रूंनी वाहून निघाला होता. त्याच्या डोळ्यात पहिल्यांदाच अपमान नव्हता, पहिल्यांदाच तिरस्कारही नव्हता. होता फक्त एक भाव, कोणीतरी मला आपलं मानलं. भगवंतांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्या स्पर्शाने त्याच्या मनातील वर्षानुवर्षाची वेदना विघळून गेली. भगवान शांत स्वरात म्हणाले, वत्सा, जे जगाला निरुपयोगी वाटतं ते माझ्यासाठी सर्वात मौल्यवान असतं. अधिक महिना थरथरत भगवानांकडे पाहू लागले. परमेश्वर पुढे म्हणाले, या जगात अनेक लोक आहेत ज्यांना कोणी समजूनही घेत नाही, ज्यांचा सतत अपमान होतो, ज्यांच्या वाट्याला फक्त दुःख आहे. परमेश्वराचा आवाज अधिक करून झाला. पण लक्षात ठेव, ज्याला संपूर्ण जग नाकारतं त्याच्याजवळ मी सर्वात आधी जातो. हे शब्द ऐकताच अधिक महिन्याच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू वाहू लागले. त्याला पहिल्यांदाच जाणवलं, दुःख म्हणजे शेवट नाही. ईश्वर पुढे म्हणाले, आजपासून या महिन्यात जो भक्त अगदी श्रद्धेनं, विश्वासानं माझं नामस्मरण करेल, त्याच्या जीवनात मी स्वतः प्रकाशने देवतांच्या चेहऱ्यावर आनंद चमकू लागला. भगवंतांनी पुढे एक गोष्ट वरदान देखील दिलं आणि एक खूप मोठं वरदान दिलं. या महिन्यात केलेलं प्रत्येक सत्कर्म हे 1000 पट फळ देईल. क्षणात संपूर्ण वैकुंठात नारायण नारायण असा जल्लोष धुमू लागला आणि त्या दिवसापासून अधिक महिना पुरुषोत्तम महिना म्हणून ओळखला जाऊ लागला. पृथ्वीवरही हळूहळू त्याचा महिमा पसरू लागला. लोक या महिन्यात जप करू लागले, दान करू लागले, गरिबांना अन्न देऊ लागले.
पण सगळेच लोक बदलले असं नव्हतं. पृथ्वीवर एका छोट्याशा गावात एक गरीब कुटुंब राहत होतं. घर मातीचं होतं, छप्पर तुटलेलं होतं. पावसाळ्यात घरात पाणी यायचं. त्या घरात गोविंदा नावाचा एक गरीब मनुष्य राहत होता. त्याची पत्नी गौरी आणि 2 मुलं. गोविंदा प्रचंड मेहनत करायचा. सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त शेतातील कामं. पण तरीही घरात 2 वेळचं साधं अन्नही मिळणं कठीण होत होतं. कर्ज वाढत होतं. एके दिवशी सावकार घरासमोर आला. त्याचा आवाज कठोर होता. गोविंदा, गोविंदा, अजून किती दिवस थांबू? पैसे नाही. तू आजही पैसे दिले नाहीस तर घर काढून घेईन. हे ऐकताच गौरीच्या डोळ्यात पाणी आलं. लहान मुलं आईकडे घाबरून पाहत होती. गोविंदा अगदी शांत उभा होता, कारण त्याच्याकडे उत्तरच नव्हतं. त्या रात्री घरात चूल पेटली नव्हती. मुलं उपाशी झोपली. गौरी देवासमोर बसून रडत होती. देवा, आमचंच नशीब इतकं का वाईट आहे? गोविंदा बाहेर अंगणात बसला होता. आकाशात चंद्र दिसत होता, पण त्याच्या मनात काळोखच होता. तो मनात म्हणाला, इतकी मेहनत करूनही दुःख काही केल्यास संपत नाही. आणि अचानक त्याच्या कानावर मंद असा आवाज आला, दुःख कायम राहत नाही वत्सा. गोविंदाने घाबरून मागे पाहिलं. समोर एक वृद्ध साधू उभा होता. डोक्यावर जरा जटा, डोळ्यात तेज आणि चेहऱ्यावर अपार शांतता. गोविंदाने आदराने नमस्कार केला. साधू हसले. ते म्हणाले, तुझ्या घरात दुःख आहे, पण त्याचा अंत जवळ आलाय. गोविंदा आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागला. साधूंनी शांत स्वरात विचारलं, तुला माहिती आहे का, पुरुषोत्तम महिना सुरू झालाय? गोविंदा हळूच म्हणाला, महाराज, आम्ही गरीब माणसं, आम्ही गरीब लोक, आम्हाला एवढं काही कळत नाही. साधूंनी प्रेमाने सांगितलं, हा महिना साधा नाही. या महिन्यात भगवान स्वतः पृथ्वीवर भक्तांची परीक्षा घेतात. गौरी ही पटकन बाहेर आली. ती नम्रपणे म्हणाली, महाराज, आमचं दुःख खरं संपेल का? साधूंनी तिच्याकडं पाहिलं आणि हळूच म्हणाले, संपेल, पण एक गोष्ट लक्षात ठेव. त्यांचा आवाज गंभीर झाला. पुरुषोत्तम महिन्यात अशा 5 चुका आहेत ज्या चुकूनही तुम्ही करू नयेत. गोविंदा आणि गौरी दोघेही घाबरले. साधू त्यानंतर पुढे म्हणाले, या चुका मनुष्याच्या घरात शांतता नष्ट करतात. लक्ष्मी दूर जाते आणि मनात अंधार वाढतो. ते शब्द ऐकताच वातावरण अचानक गंभीर झालं. वाराही मंद वाहू लागला. गोविंदाने थरथरतच विचारलं, महाराज, त्या 5 चुका कोणत्या आहेत? साधूंनी डोळे मिटले आणि अत्यंत शांत पण गोड आवाजात म्हणाले, पहिली चूक आहे दुसऱ्याच्या दुःखाची थट्टा करणं. हे ऐकताच गोविंदा स्तब्ध झाला, कारण काही दिवसांपूर्वी त्याने स्वतः एका गरीब भिकाऱ्याची थट्टा केली होती आणि त्या क्षणी त्याच्या मनात भीतीही एक लाट उठली. गोविंदाच्या कपाळावर घामच आला. त्या साधूचे शब्द त्याच्या मनात घुमत होते. दुसऱ्याच्या दुःखाची थट्टा करणं. त्याच्या डोळ्यासमोर तो प्रसंग उभा राहिला. काही दिवसांपूर्वी गावात एक म्हातारा भिकारी आला होता. फाटकी वस्त्र, अनवाणी डोळ्यात पाणी, भूक, थकवा. तो प्रत्येक दारावर जाऊन फक्त थोडंसं अन्न मागत होता, पण लोक त्याला काही हाकलत होती, साधं अन्नही देत नव्हती. गोविंदाही त्यावेळी शेतातून थकून आला होता. घरात स्वतःसाठीही अन्न नव्हतं. भिकाऱ्याने हात जोडून म्हटलं, बाळा, थोडं पाणी तरी दे. पण त्या क्षणी गोविंदाच्या मनातला राग उफाळून निघाला होता. तो चिडून म्हणाला, आमच्याकडे स्वतःला खायला नाही आणि तुम्ही रोज भीक मागायला येता. त्या शब्दांची आठवण होताच त्याचं मन अगदी अपराधीपणाने भरून गेलं. साधूंनी शांत नजरेनं त्याच्याकडे पाहिलं. जणू त्यांना सगळं माहिती होतं. ते म्हणाले, वत्सा, गरिबीपेक्षा भयंकर कोणती गोष्ट माहिती आहे का? गोविंदा शांत होत. साधूंनी उत्तर दिलं, दुसऱ्याच्या वेदनेविषयी कठोर होणं. गौरीच्या डोळ्यातही पाणी आलं. साधू पुढे म्हणाले, पुरुषोत्तम महिन्यात एखाद्या दुःखी मनुष्याचा अपमान केला तर त्या शब्दांचा भार थेट आपल्या नशिबावर पडतो. रात्र अधिक शांत झाली. दूर कुठेतरी कुत्र्यांचं भुंकणं ऐकू येत होतं. साधूंनी हळूच आकाशाकडे पाहिलं.
आणि या महिन्यात भगवान प्रत्येकाच्या मनामध्ये पाहतात, कपड्यांकडे नाही, पैशांकडे देखील नाही. गोविंदाचं डोकं खाली ते झुकलेलं होतं. तो हळूच आवाजात म्हणाला, माझ्याकडून चूक झाली महाराज. साधूंनी त्याला जवळ घेतलं. चूक प्रत्येकाकडून होते वत्सा, पण पश्चाताप मनापासून झाला तर ईश्वर क्षमा करतात. हे ऐकताच गोविंदाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याच्या मनावरचं ओझं थोडंसं हलकं झालं. तेवढ्यातच घराच्या आतून मुलाच्या खोकल्याचा आवाज आला. गौरी धावत आत गेली. लहान गणू तापाने फणफणत होता. त्याचं शरीर गरम झालं होतं. गौरी घाबरून रडू लागली. गोविंदा बघा, बघा ना, आपल्या मुलाला काय झालंय. गोविंदाचं हृदय धडधडू लागलं. घरात औषधांसाठीही पैसे नव्हते. तो असह्यपणे साधूंकडे पाहू लागला. साधू शांत होते. ते मुलाजवळ गेले, त्याच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला आणि डोळे मिटून ईश्वराचं नामस्मरण करू लागले. क्षणभर घरात एक विलक्षण शांतता पसरली. जणू वातावरणात काही दिव्य स्पर्श उतरला होता. मुलाचा श्वास हळूहळू शांत होऊ लागला. गौरी आश्चर्याने पाहत होती. साधूंनी डोळे उघडले. घाबरू नका, पण लक्षात ठेवा, पुरुषोत्तम महिन्यात मन शुद्ध ठेवणं सर्वात मोठी पूजा आहे. गोविंदाने हात जोडले. महाराज, आम्ही आता कोणतीही चूक करणार नाही. साधू हलकेसे हसले, पण पुढच्या क्षणी त्यांचा चेहरा गंभीर झाला. ते म्हणाले, पहिली चूक समजली, पण दुसरी चूक त्याहून भयंकर आहे. वाऱ्याचा जोर अचानक वाढला. दिवा थोडा हलू लागला. गौरीच्या मनात भीती दाटली. ती हळू आवाजात म्हणाली, महाराज. कोणती चूक? साधूंनी अत्यंत गंभीर स्वरात सांगितलं. पुरुषोत्तम महिन्यात खोटं बोलून दुसऱ्याला फसवणं. हे शब्द ऐकताच गोविंदाच्या मनात अनेक विचार आले. गोविंदाच्या चेहऱ्याचा रंगच बदलला, कारण त्याच्या मनात एक गुपित दडलं होतं. एक असं गुपित जे त्यानं आजवर स्वतःच्या पत्नीपासूनही लपवलं होतं. साधूचे ते शब्द ऐकताच गोविंदाच्या छातीत धडधडू लागलं. आणि खोटं बोलून दुसऱ्याला फसवणं, त्याच्या मनात दडलेलं गुपित अचानक जागं झालं. त्याने घाबरून गौरीकडं पाहिलं. ती अजूनही मुलाजवळ बसून त्याच्या कपाळावर पाण्याची पट्टी ठेवत होती. तिच्या डोळ्यात थकवा होता, पण नवऱ्यावर विश्वासही होता. आणि तोच विश्वास पाहून गोविंदाचं मन आतून तुटत होतं. साधूंनी शांत नजरेनं त्याच्याकडं पाहिलं, जणू त्याच्या मनातलं सगळं काही त्यांना दिसत होतं. गोविंदा हळूहळू खाली बसला. त्याने हात थरथरत होते. तो तुटक्या आवाजात म्हणाला, महाराज, माझ्याकडून मोठी चूक झाली आहे. आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. गौरीने त्याच्याकडे पाहिलं. गोविंदाच्या डोळ्यात अश्रू होते. तो म्हणाला, काही महिन्यांपूर्वी मी सावकाराकडून आणखी कर्ज घेतलं होतं. गौरी स्तब्ध झाली. काय? गोविंदाने मान खाली घालून ती घातली. मी तुला सांगितलं नाही, कारण मला वाटलं तू आणखी घाबरशील. गौरीच्या डोळ्यात वेदना दाटली. ती रडत म्हणाली, इतकं मोठं दुःख, आणि मी तुला सांगितलंही नाही. गोविंदाच्या मनात अपराधाची आग पेटली. तो म्हणाला, मी तुझ्यापासून सत्य लपवलं, रोज खोटं बोलत राहिलो. घरात पुन्हा शांतता पसरली. फक्त मुलाच्या मंद श्वासाचा आवाज ऐकू येत होता. साधूंनी हळूच सांगितलं, वत्सा, खोटं बोलणं फक्त शब्दांचा दोष नसतो. ते पुढे म्हणाले, खोटं मनुष्याच्या घरातून विश्वास काढून घेतं. गौरीचे डोळे पाण्याने भरले. साधूंनी तिच्याकडे पाहत सांगितलं, जिथे विश्वास तुटतो तिथे शांतता राहत नाही. गोविंदा आता पूर्णपणे कोसळला होता. तो रडतच म्हणाला, माझ्या चुकांची शिक्षा माझ्या मुलांना मिळते का? महाराज, साधूंनी प्रेमाने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. भगवान शिक्षा देण्यासाठी नाही, तर मनुष्याला जागं करण्यासाठी संकट पाठवतात. ते शब्द ऐकताच गोविंदाच्या मनात काहीतरी हललं. पहिल्यांदाच त्याला जाणवलं, संकट म्हणजे देवाचा राग नाही, ती आपल्याला बदलण्याची संधी असते. रात्र आणखी गडद झाली. आकाशात ढग जमा होऊ लागले. थंड वारा घरात शिरत होता. गौरी शांतपणे म्हणाली, महाराज, आता आम्ही काय करू? साधूंनी उत्तर दिलं, उद्या सूर्योदयापूर्वी गावात जो कोणी भुकेला दिसेल त्याला प्रेमानं अन्न द्या. गोविंदा हताशपणे म्हणाला, पण आमच्याकडे स्वतःसाठीही काहीच नाही. साधू हलकंसं हसले. दान श्रीमंतीने होत नाही वत्सा, दान मनाने होतं.
आणि हे ऐकताच गौरी उठली. ती घराच्या कोपऱ्यात गेली. एका छोट्याशा डब्यातून तिनं थोडंसं पीठ काढलं. ते घरात उरलेलं शेवटचं पीठ होतं. ती म्हणाली, हे उद्या आपण कुणाला तरी देऊ. गोविंद अगदी आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागला. इतक्या दुःखातही तिच्या मनात दया होती. साधूंनी समाधानाने डोळे मिटले. पुरुषोत्तम महिना माणसाची परीक्षा घेतो, पण त्याच वेळी मनालाही पवित्र करतो. अचानक बाहेर विजांचा कडकडाट सुरू झाला. पाऊस सुरू झाला. तुटलेल्या छपरातून पाणी घरात टपकू लागलं. मुलं घाबरून आईला बिलगली. गौरी त्यांना शांत करत होती. पण गोविंदाच्या मनात भीतीचं वादळही उठलं होतं. कारण उद्या सावकार पुन्हा येणार होता आणि यावेळी तो घर काढून घेणार होता. गोविंदा निराश होऊन म्हणाला, महाराज, आम्ही आता संपलो. साधूंनी शांतपणे त्याच्याकडे पाहिलं आणि गंभीर स्वरात म्हणाले, अजून नाही वत्सा. त्यांच्या डोळ्यात एक विलक्षण तेज चमकलं. पण अजून 2 चुका बाकी आहेत आणि तिसरी चूक तर मनुष्यास नशीबच अंधारात ढकलतं. गोविंदाच्या अंगावर काटा आला. तो थरथरत म्हणाला, कोणती चूक? साधूंनी हळूच उत्तर दिलं, अण्णाचा अपमान करणं. साधूंचे ते शब्द घरात घुमले. क्षणभर सगळी शांत झालं. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. आकाशात विजाही चमकत होत्या. अंधारात साधूंचा गंभीर आवाज आणखीन गूढ वाटत होतं. गोविंदा हळू आवाजात म्हणाला, महाराज, अण्णाचा अपमान म्हणजे? साधूंनी घराच्या कोपऱ्यात ठेवलेल्या रिकाम्या भांड्यामध्ये पाहिलं. ते म्हणाले, जगात लाखो लोक उपाशी झोपतात वत्सा, आणि ज्याच्या घरात अन्न असूनही तो त्याची किंमत करत नाही, त्याच्या घरातून लक्ष्मी हळूहळू निघून जाते. गौरीच्या डोळ्यात वेदना दाटली. कारण तिने गरिबी जवळून पाहिली होती. भुकेची जळजळ काय असते ही ती रोज अनुभवत होती. साधू पुढे म्हणाले, पुरुषोत्तम महिन्यात तर अन्न म्हणजे साक्षात प्रसाद मानला जातो. तेवढ्यात गोविंदाच्या मनात एक प्रसंग चमकून गेला. काही महिन्यांपूर्वी गावात मोठा उत्सव झाला आणि त्या दिवशी श्रीमंत लोकांनी भरपूर जेवण केलं आणि उरलेलं अन्न रस्त्यावर फेकून दिलं. गोविंदाही त्या गर्दीत होताच. त्यानेही उरलेली भाकरी तुच्छतेने बाजूला फेकली होती. त्यावेळी जवळच एक उपाशी मुलगा त्या अन्नाकडे पाहत आशेनं उभा होता. पण गोविंदाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं होतं. आज त्या आठवणीने त्याचं मन जळू लागलं होतं. तो डोळे मिटून बसला. देवा, किती चुका केल्या मी. साधूंनी त्याच्या मनातली वेदना ओळखली. ते शांतपणे म्हणाले, चुका मान्य करणं ही सुधारण्याची पहिली पायरी आहे. तेवढ्यातच घराबाहेरून कोणीतरी हाक मारली. कुणी आहे का? आवाज अत्यंत अशक्त होता. गोविंदा बाहेर आला. दारात एक म्हातारी स्त्री उभी होती. अंगावर ओली कपडे, हात थरथरत होते. डोळ्यात भूक स्पष्ट दिसत होती. ती हळू आवाजात म्हणाली, बाळा, 2 घास मिळतील का? गोविंदाचं हृदय पिळवटून गेलं. घरात तर फक्त थोडंसं पीठ उरलं होतं. मुलंही उपाशी होती. तो गोंधळला. त्याने मागं वळून गौरीकडं पाहिलं. गौरी काही क्षण शांत राहिली. नंतर ती आत गेली आणि उरलेलं सगळं पीठ घेऊन बाहेर आली. तिने शांतपणे त्या म्हाताऱ्या आजीच्या हातात ते ठेवून दिलं. आई, हे घ्या. गोविंदा आश्चर्याने तिच्याकडे पाहत राहिला. तो म्हणाला, गौरी, मग आपल्या मुलांचं काय? गौरीच्या डोळ्यात अश्रू होते, पण चेहऱ्यावर शांतता होती. ती म्हणाली, आपण उपाशी झोपू, पण कोणाला भुकेलं पाठवू नका. हे ऐकता साधूच्या चेहऱ्यावर मंद स्मित उमटलं. त्या म्हाताऱ्या आजीच्या डोळ्यात पाणी आलं होतं. ती थरथरत्या हाताने आशीर्वाद देऊ लागली. ईश्वर तुमचं भलं करो. ती हळूहळू पावसातून निघून गेली. गोविंदाच्या मनात एक विचित्र शांतता उतरली होती. इतक्या दिवसांनी त्याला जाणवलं, दुसऱ्याच्या पोटात घातलेला घास कधीही वाया जात नाही. त्या रात्री घरात अन्न नव्हतं, पण वातावरणात एक वेगळीच शांतता होती. मुलं आईच्या कुशीत झोपी गेली. गोविंदा बाहेर बसून पावसाकडे पाहत होता. तो मनात म्हणाला, कदाचित परमेश्वर खरंच आपल्या जवळ आहेत. साधू त्याच्याजवळ येऊन बसले. ते म्हणाले, वत्सा, मन शुद्ध होतं तेव्हा संकटं हळूहळू हलकी वाटू लागतात. गोविंदानं विचारलं, महाराज, खरंच पुरुषोत्तम महिन्यात भगवान पृथ्वीवर येतात का? साधूंनी स्मित केलं. ते नेहमीच पृथ्वीवर असतात, पण या महिन्यात ते प्रत्येकाच्या कर्माकडे जास्त बारकाईनं पाहतात. रात्र आता शांत होत चालली होती. पावसाचाही जोर कमी झाला होता. अचानक साधूंचा चेहरा पुन्हा गंभीर झाला.
आणि ते म्हणाले, चौथी चूक ऐकू. आई. गोविंदाच्या छातीत धडधड सुरू झाली. साधूंनी खोल आवाजात सांगितलं, पुरुषोत्तम महिन्यात अहंकार करणं. कारण हे शब्द ऐकताच बाहेर अचानक जोराचा वारा सुटला. दिवा थरथरू लागला. गोविंदाच्या मनात एक जुनी आठवण जागी झाली. एक अशी आठवण ज्यामुळे आज त्याच्या आयुष्यात सर्वात मोठं संकट सुरू झालं होतं. पुरुषोत्तम महिन्यात अहंकार करणं. साधूचे ते शब्द ऐकताच गोविंदाचं हृदय जोरजोराने धडधडू लागलं. कारण त्याच्या मनातली ती जुनी जखम पुन्हा आता जागी झाली होती. काही वर्षापूर्वी गोविंदाची परिस्थिती इतकी वाईट नव्हती. त्याच्याकडे थोडी शेती होती, 2 बैलही होती, घरात आनंदाचं वातावरण होतं. आणि हळूहळू त्याच्या मनातील अहंकार वाढू लागला. त्याला वाटू लागलं, हे सगळं काही माझ्या मेहनतीमुळे आहे. तो देवाचं नाव कमी घेऊ लागला. गोविंदाकडे तुच्छतेने पाहू लागला. गरिबाकडेही तो तुच्छतेने पाहत होता. एकदा गावात एक वृद्ध संत आले होते. सगळे त्यांचे आशीर्वाद घेत होते, पण गोविंदा हसत म्हणाला होता, हे साधू लोक फक्त लोकांना घाबरवतात. त्या दिवशी गौरीने त्याला थांबवलं होतं. असं बोलू नका, पाप लागतं. पण गोविंदा ऐकायला तयारच नव्हता. तो मोठ्याने हसत म्हणाला, माझं नशीब मी स्वतः बनवले. आणि त्या दिवसानंतर जणू त्याच्या आयुष्यातील प्रकाश हळूहळू कमी होऊ लागला. पहिल्यांदा दुष्काळ पडला. शेतीही वाळली, बैलही आजारी पडली, कर्ज वाढत गेलं. एक एक करून सगळं काही हातातून निसटून गेलं. आज त्या सगळ्या आठवणी गोविंदाच्या मनात अगदी जाग्या झाल्या होत्या. तो रडतच म्हणाला, महाराज, माझ्या अहंकारामुळेच हे सगळं झालं. साधूंनी अगदी शांत स्वरात उत्तर दिलं, अहंकार मनुष्याच्या डोळ्यांवर पडदा टाकतो. वत्सा. ते पुढे म्हणाले, ज्याला वाटतं की मीच सर्व काही केलं आहे, तो हळूहळू परमेश्वरापासून दूर जातो. गोविंदाचं डोकं खाली झुकलं. त्याच्या डोळ्यात पश्चाताप होता. गौरी शांतपणे त्याच्याकडे पाहत होती. कारण आज अनेक वर्षांनी तिला तिचा जुना साधा असा गोविंदा परत दिसला होता. साधूंनी प्रेमाने सांगितलं, पुरुषोत्तम महिना मनुष्याला वाकवायला शिकतो. पुरुषोत्तम महिमा मनुष्याला वाकायला शिकवतो. कारण जे झाड फळांनी भरलेलं असतं ते नेहमी खाली झुकलेलं असतं. त्या शब्दांनी वातावरणात एक विलक्षण शांतता पसरली. पहाट जवळ येत होती. दूर मंदिरात काकड आरतीची घंटाही वाजू लागली. त्या आवाजाने जणू घरात दुःख थोडंसं हलकं झालं. गोविंदा उठला. त्याने देवासमोर हात जोडले. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. देवा, मला माफ कर, मी तुला विसरलो. गौरीही त्याच्या बाजूला उभी होती. दोघेही शांतपणे नामस्मरण करू लागले. श्रीहरी विष्णू, श्रीहरी विष्णू, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणि त्या क्षणी साधूच्या चेहऱ्यावर तेच चमकलं. जणू त्यांना हाच बदल पाहायचा होता. पण अचानक घराच्या बाहेर घोड्यांचा टापांचा आवाज आला. गोविंदाचं हृदय धडधडत सावकार आला होता. त्याच्यासोबत 2 माणसंही होती. त्याचा आवाज कठोर होता. गोविंदा, वेळ संपली, आज घर रिकामं कर. गौरीच्या हातातून पाण्याचं भांडं खाली पडलं. मुलं घाबरून आईजवळ गेली. गोविंदा हताशपणे म्हणाला, आणखी थोडा वेळ द्या. पण सावकार रागाने ओरडला, खूप वेळ दिला, आता हे घर माझं आहे. तेवढ्यात साधू हळूच बाहेर आले आणि चेहऱ्यावर अजिबात भीती नव्हती. सावकार चिडून म्हणाला, तुम्ही मध्ये पडू नका बाबा. साधूंनी अगदी शांतपणे त्याच्याकडं पाहिलं आणि गंभीर स्वरात म्हणाले, दुसऱ्याच्या अश्रूंवर उभं राहिलेलं धन कधीच टिकत नाही. क्षणभर वातावरण स्तब्ध झालं. सावकार मोठ्याने हसू लागला, माझं काहीच वाकडं होणार नाही. पण पुढच्या क्षणी आकाशात प्रचंड कडकडाट झाला. त्याचे घोडे अचानक घाबरले. सावकार खाली पडला. तो वेदनेने ओरडू लागला. गावकरी धावत आले. सगळे घाबरलेले होते. सावकाराचा चेहरा भीतीने फिकट झाला होता. तो थरथरत साधूकडे पाहू लागला. कारण त्या क्षणी त्याला साधूमध्ये काहीतरी दिव्य दिसू लागलं होतं. साधूंनी शांतपणे डोळे मिटले आणि मंद स्वरात म्हणाले, अजून शेवटची चूक बाकी आहे. गोविंदा थरथरत विचारू लागला, कोणती महाराज? साधूंनी डोळे उघडले. त्यांच्या डोळ्यात अपार तेज होतं आणि त्यांनी अत्यंत गंभीर स्वरात म्हणालं, पुरुषोत्तम महिन्यात ईश्वराच्या भक्तीची थट्टा करणं.
पुरुषोत्तम महिन्यात भगवंताच्या भक्तीची थट्टा करणं, हे साधूंनी उच्चारलेले ते शब्द ऐकताच वातावरण पूर्णपणे बदललं. आकाशात काळे ढग दाटून आले, थंड वारा सुटला. सावकाराच्या चेहऱ्यावरची कठोरता हळूहळू नाहीशी होऊ लागली. तो अजूनही जमिनीवर पडलेला होता. त्याच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. गोविंदा थरथरत साधूंकडे पाहत होता, कारण त्या क्षणी त्यांना पाहून त्यांच्या मनात एक विचित्र दिव्य भावना जागी होत होती. साधूंनी शांतपणे सांगितलं, जो भक्तीची थट्टा करतो तो हळूहळू स्वतःच्या मनाची शांतता हरवतो. ते पुढे म्हणाले, भक्ती म्हणजे फक्त पूजा नाही. भक्ती म्हणजे विश्वास, दया, नम्रता आणि दुसऱ्याच्या वेदनेला समजून घेणं. गावकरी पूर्ण शांत झाले होते. जणू प्रत्येक शब्द त्यांच्या हृदयात उतरू लागला होता. सावकार थरथरत म्हणाला, मी काय चूक केली? साधूंनी त्याच्याकडं खोल नजरेनं पाहिलं. तुला आठवतंय, काही दिवसांपूर्वी तू गावातील एका वृद्ध भक्ताची थट्टा केली होतीस. सावकाराच्या चेहऱ्यावर भीती पसरली. त्याला तो प्रसंगही आठवला. एक वृद्ध मनुष्य मंदिराबाहेर बसून ईश्वराचं नाव घेत होता आणि सावकार हसतच म्हणाला, नुसतं नाव घेऊन पोट भरत नाही रे. नुसतं नाव घेऊन पोट भरतं का? देव तुला खायला देतो का? त्या दिवशी सगळे हसले होते, पण त्या वृद्धाच्या डोळ्यात पाणी आलं होतं. आज तीच आठवण सावकाराला आतून जाळत होती. तो रडू लागला, माझ्याकडून पाप झालं. साधूंनी शांत स्वरात सांगितलं, पश्चातापाने मन शुद्ध होतं, पण त्यासाठी अहंकार सोडावा लागतो. गोविंदाच्या डोळ्यातील अश्रू होते, कारण आज त्याला समजलं होतं, ईश्वर संकट देत नाहीत, ते मनुष्याला बदलण्याची संधी देतात. पहाटेचा प्रकाश हळूहळू पसरू लागला. पावसाळ्यानंतर आकाशही स्वच्छ दिसू लागलं होतं. दूर मंदिरातली घंटा पुन्हा वाजू लागली. त्या दिव्य वातावरणात साधूंनी गोविंदाला जवळ बोलवलं आणि म्हणाले, बाळा, आजपासून रोज पुरुषोत्तम महिन्यात एक गोष्ट अगदी तू आवर्जून कर. गोविंदाने हात जोडले. आज्ञा द्या महाराज. साधूंनी मंद स्मित केलं. कुणालाही दुःखी पाहिलंस तर त्याला प्रेमाने 2 शब्द बोल, कारण काही लोकांना अन्नापेक्षा जास्त गरज असते ती आधाराची. गोविंदाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याने साधूंच्या चरणांचा स्पर्श केला. माझं आयुष्य बदललं महाराज. साधूंनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्या क्षणी जणू संपूर्ण वातावरण दिव्य प्रकाशाने उजळून गेलं. गावकऱ्यांच्या डोळ्यात आश्चर्य भरलं, कारण साधूंचं रूप हळूहळू बदलू लागलं. त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज वाढू लागलं होतं. डोळ्यातून दिव्य प्रकाश झळकू लागला होता. पुढच्या क्षणी गोविंदा थरथरत खाली बसला. त्याच्या ओठांवर शब्दच फुटेना, कारण त्याच्यासमोर साक्षात भगवान श्रीहरी विष्णू यांचं दिव्य रूप प्रगट झालं होतं. संपूर्ण गाव स्तब्ध झालं. काहींच्या डोळ्यात आनंद अश्रू होते, तर काही जण थरथरत कापत होते. नामस्मरण करू लागले, नारायण नारायण. भगवंतांचा आवाज अत्यंत शांत होता. जो पुरुषोत्तम महिन्यात मन शुद्ध ठेवतो, दुसऱ्याला दुःख देत नाही, भक्ती आणि दया जपतो, त्याच्या घरात मी स्वतः वास करतो. गोविंद आणि गौरी रडत भगवंताच्या चरणी पडले. भगवान पुढे म्हणाले, संकट आयुष्यात येतील, पण श्रद्धा कधीही सोडू नका. त्यांच्या डोळ्यात अपार प्रेम होतं, कारण अंधार कितीही मोठा असला तरी एका छोट्या दिव्यामुळेही प्रकाश निर्माण होतो. ते शब्द ऐकताच वातावरणात मंद सुगंध पसरला आणि काही क्षणात ईश्वरास दिव्य रूप हळूहळू अदृश्य झालं. सगळीकडे शांतता पसरली, पण त्या शांततेत आता भीती नव्हती. ती होती फक्त भक्ती. त्या दिवसानंतर गोविंदाचं आयुष्य अगदी पूर्णपणे बदलून गेलं. त्याच्या घरात हळूहळू सुख पुन्हा येऊ लागलं. सावकारही बदलला. तो गरिबांना मदत करू लागला. गावात रोज नामस्मरण होऊ लागलं. गोविंदा गावकऱ्यांचा एकच गोष्ट सांगायचा, या महिन्यात फक्त पूजापाठ करा. तेवढेच पूजापाठ करू नका, तर मनही पवित्र ठेवा, कारण दुसऱ्याच्या वेदनेला समजून घेणं हीच खरी भक्ती आहे. आणि पुरुषोत्तम महिन्यात केलेली छोटी दया ही भगवान कधीच व्यर्थ जाऊ देत नाहीत. तर प्रिय भक्तांनो, पुरुषोत्तम महिन्याची ही कथा तुम्हाला कशी वाटली? आपल्याला फक्त एक गोष्ट शिकवत नाही, तर आयुष्याकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन देऊन जाते. या कथेचा पाहिलं असेल, संपूर्ण जगाने नाकारलं त्या अधिक महिन्यालाही भगवान विष्णूंनी स्वतःचं नाव दिलं. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा.
श्री स्वामी समर्थ.